अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामध्ये अजूनही या सगळ्या संदर्भातले काही अपडेट्स आपल्या हाती येत आहेत। या सगळ्या बातमीतले अनुज थापनच्या अपूर्ण शवविच्छेदन अहवालाबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असं कळतंय। अनुज थापनने तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती। अनुजची आत्महत्या संशयास्पद असल्याचा त्याच्या आईचा दावा आहे। सलमान खान याच्यावर आपण कोणतेही आरोप केलेले नाहीत किंवा त्याच्या विरोधात कारवाईची मागणी देखील केली नाही असं नमूद करून याचिकेतून सलमान यांचे प्रतिवादी म्हणून नाव वगळण्याची तयारी अनुज यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात दाखवली। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निखिल, काय नेमकं म्हणणं समोर येतं या शवविच्छेदन अहवालाबाबत? रिद्धी, सलमान खान गोळीबार प्रकरणामधील आरोपी अनुज थापन याने कस्टडीमध्येच आपला गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती आणि त्या प्रकरणी अनुज थापन याच्या आईने हायकोर्टात धाव घेऊन या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश आहेत ते देण्याची मागणी आहे ती केलेली होती। हे संपूर्णपणे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असताना या संपूर्णपणे प्रकरणात अहवाल सादर करण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये अहवाल अपूर्ण असल्याचं या ठिकाणी कोर्टाने जी नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। यावेळी हा जो संपूर्णपणे अहवाल आहे तो सादर करत असताना त्यामधील काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अपूर्ण असल्याचं या ठिकाणी न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमेश्वर शेखर सुरेंद्रकर यांनी या ठिकाणी आहेत ते नमूद केलेले आहेत। त्यामुळे या संदर्भात अधिकचा तपास आणि अधिकचा अहवाल आहे तो देखील पुन्हा एकदा सादर करण्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आता येणाऱ्या काळामध्ये या संपूर्णपणे प्रकरणात अनुज थापन याच्या मृत्यू प्रकरणी अहवालामध्ये काय एक अधिकची माहिती देण्यात येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या संपूर्णपणे केसमधील दुसरा मुद्दा म्हणजे सलमान खान याचं नाव अनुज थापन याच्या जी मृत्यू झाला आहे त्या प्रकरणामध्ये घेण्यात आलेलं होतं, परंतु अनुज थापन याच्या वकिलाकडून सांगण्यात आलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आलेलं आहे की सलमान खान यांचं नाव आम्ही या चार्जशीट मधून आहे ते कमी करत आहोत, कारण अशा प्रकारचा कोणताही आरोप सलमान खान वरती कुटुंबियांनी केलेला नव्हता। निखिल, धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी।